चला आज सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ढोकळा बनवलेला होता. खूप छान झालेला होता आणि डिटेलमध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे. किती पाणी घ्यायचं, किती पीठ घ्यायचं आणि सगळं माप कसं घ्यायचं. तुमचा ढोकळा आहे ना अजिबात बिघडणार नाही. परफेक्ट असं मी संपूर्ण माप सांगितलेलं आहे आणि याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना दुपारून जायचं होतं ठाण्याला. सकाळी काही लवकर गेलो नाही. आता इथे मुलगी आणि मी लोकलमध्ये गेली ठाण्याला. त्याच्यानंतर आहे ना सकाळीला गर्दी असते त्याच्यामुळं. आणि तिकडनं आल्यानंतर मुलीला खायची होती कोथिंबीर वडी. आता तिच्यासाठी बनवली कोथिंबीर वडी, तिला अशी आवडते म्हणून. कोथिंबीर आहे ना स्वच्छ अशी ना धुवून घेतली, ती जरा वेळ तशी चाळणी ठेवली. नंतर ती ना बारीक बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये बेसन पीठ घातलं. त्याच्यानंतर त्याच्यातनं कांदा घातला, टॅमॅटो घातला, हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं खलबत्त्यामध्ये कुटून ते पण घातलं आणि थोडीशी लाल मिरची, हळद घालून घेतली आणि मीठ घालून घेतलं. पण आपल्याला पाणी नाही घालायचं याच्यामध्ये. मिक्स करून घ्यायचं आणि हातावरती ना असं छोटे छोटे असे थापून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायची ह्या पद्धतीने. आता तुम्हाला डायरेक्ट तेलामध्ये सोडायचे नसतील ना तर तुम्ही तव्यावरती थोडंसं तेल घालायचं, अगदी 1 चमचा, आणि हे असेच ठेवून द्यायचे आणि दोन्ही बाजूला आहे ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे. तसे पण छान लागतात, असे पण छान लागतात. पण मग मुलीला असे आवडतात. मग मी तिच्यासाठी अशी कोथिंबीर वडी बनवून दिली. करून बघा तुम्ही ट्राय एकदा. त्याच्यानंतर आहे ना सुकं चिकन बनवायचं होतं. आता कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये ना कांदा घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरीची पेस्ट घालायची. अर्धा चमचाच घातलेली, जास्त पण नाही घालायची. याच्यामध्ये आपण लगेच टॅमॅटो घालून घेऊ. टॅमॅटो घातला का लगेच आपल्याला याच्यामध्ये ना मीठ घालून घ्यायचं. आता नंतर मीठ घालणार नाही मी, लगेच मीठ घातलेलं आहे इथे. याच्यामध्ये आता सुके मसाले घालू. लाल मिरची, हळद आहे, चिकन मसाला आहे, धना पावडर आहे आणि घरगुती माझा काळा मसाला आहे. हा मसाला ना मी उखळामध्ये गावाला केलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून घेतली. आता याच्यामध्ये ना वाटण घालायचं आहे. आता 2 चमचे वाटण घातलेलं आहे. वाटण माझ्याकडे रेडी होतं आणि त्याच्यानंतर अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचंच नाही भाजीला, भाजी सुकी बनवायची. आता इथे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला धुतलेलं चिकन घालायचं आहे. आता मिक्स करायचं आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. आता पाणी आपल्याला अजिबात नाही घालायचं आणि 5-5 मिनिटाला आपल्याला भाजी ना खालीवर करायची. चला इथे बघा 5-5 मिनिटाला भाजी ना एकजीव करून घेतलेली होती. भाजी पण छान अशी शिजलेली आहे, बघू शकता. हे बघा सुक्कं चिकन आपलं तयार झालेलं आहे. वरून कोथिंबीर घालायची.